सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. ॲक्च्युली हा व्लॉग आहे, मिनी व्लॉग असणार आहे. थोडासा असा टाईमपाससाठी बनवला आहे. मी बनवणार आहे, मी आणि दीदी ॲक्च्युली बनवणार आहे कस्टर्ड पुडिंग बनवणार आहेत आम्ही दोघे मिळून. असं जरा मनात आलं की काहीतरी टाईमपास बनवूयात, तर ते बनवणार आम्ही आता कस्टर्ड पुडिंग. आणि माझ्यासोबत दीदी पण आहे हेल्प करायला. सो दोघेजण मिळून बनवणार आहेत. ॲक्च्युली मला पण येत नव्हतं, तर मी विचारलं आहे फ्रेंडला. तर एक पिशवी दूध आणली आणि त्याच्यामधलं एक पेला बाजूला काढला. आता प्रोसिजर पूर्ण मी सगळं बघा याच्यामध्ये. तर असं जरासा मिनी व्लॉग थोडासा टाकला आहे, किंवा कारण की खूप दिवस झाले टाकला नाही. आणि गणपती व्लॉग पण खूप लेट टाकला आहे मी विसर्जनाचा, तर त्यासाठी सॉरी. पण आता हा वाला व्लॉग बघा, एन्जॉय करा कसं बनवतो मस्ती फुलमध्ये. चलो सुरू करे. तर सर्वात पहिले आपल्याला एक दूध घ्यायचं आहे, एक पिशवी, आणि त्याच्यामधून एक पेला बाहेर काढून ठेवायचं आहे तसंच. तर ह्याला गरम करत ठेवूया दूधला. त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची थोड्या वेळ. तर असं थोडीशी साखर टाकूया त्याच्यात. 1 चम्मच, अजून 1 चम्मच, अर्धा, थोडंसंच. येस. आणि आता हे आहे ना, हे जे एक पेला दूध काढलं आहे ना, ते असं घ्यायचं वाटीमध्ये. ॲक्च्युली मला पण येत नाही, मी फक्त एकदा प्रोसिजर विचारलं आहे फ्रेंडला आणि ती तशी करतो आहे मी. तर बघूया आता कसं होतं. हे घे, पकड दिदू, पकड धरावेळ कॅमेरा. आणि मी माईक घेतला आहे, मला भावाने दिलं आहे गिफ्ट, सो त्यासाठी थँक्यू. आता हे आहे ना कस्टर्ड पावडर आहे ना, ही ती थोडीशी ह्याच्यामध्ये टाकायची आहे. 1.5 स्पून जवळ. ही थोडंसं पडलं आहे बस. थोडंसं नको, जाऊ द्या, बस झालं. उगाच अजून हे झालं ना वाट. 1.5 होतं ना. आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं. अरे दूध येते, चंद्रमा बनवून टाकलं तिथं दूध. आता ह्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, दुधामध्ये थोडीशी साखर टाकले, 1.5 स्पून टाकले. आणि ह्याला थोडंसं हे आपले पावडर टाकून मिक्स केलं आहे. आता आहे ना, हे जेव्हा बॉईल होईल ना दूध, तेव्हा आहे ना ही पावडर त्याच्यात टाकायला सांगितले असं चॅटवरती. तर मग मी ते थोड्या वेळात टाकीन, थोडंसं बॉईल होऊ द्या. आता गरम झालं आहे दूध, तर जे आपण हे प्रिपेअर केलेलं ते वाला टाकूया त्याच्यामध्ये. थोडंसं राहिलं वाटतं ह्याच्यामध्ये. तर असं जरा राहिलं असेल तर असं जरा हे करून टाकूया ह्याच्यामध्ये. राहिलं इथंच, ठीक आहे. थोडंसं असं हळूहळू स्लो फ्लेमवर असं हळूहळू हलवत राहायचं. आणि हे जेव्हा थोडंसं थिक होईल ना, मग तेव्हा बंद करायचं आहे. थिक झालं पाहिजे, मग थिक झाल्यावर बंद करायचं आहे. झाले दूध जरासं थिक झालं आहे. ॲक्च्युली फ्लेम वाढवली थोडीशी, कारण की लवकर झालं नसतं म्हणून. तर आता केलं आहे, जरा लवकर करायला लागेल. येत नाही, ब्रेडचे एजेस कट करून घेतो. हे पूर्ण असे जे आहेत ना डार्क ब्राऊन, ते सगळे काढून घेतो लगेच. ओके दीदी, कर तू, कट कर तू. हे घे कर. हा कट कर लवकर, चल घे ना, डबल घे ना. असं टीम पीस करते माझी नुसती. कॅट्स रूप्स रॅप्स. आता कसं जरा इंडियन जुगाड करणार जे नुसती शांतपणा करते. वेगळेच कापलं असते एका फटक्यात वरती ठेवून टाइमपास करायला लावले निसताईनी. हां, काय तुम्हाला नक्की सिद्ध काय करायचं आहे मॅडम? हा टाइमपास कमी का? हे बघा, माया असं राहतं. ऑलमोस्ट कट करून झालेत आणि शहाणपणा खूप करते. सो हे झालेत, ह्याचे एजेस कट्स करून झालेत. आता
ह्यांना थोडंसं ना आपण पॅनवर आपण थोडंसं हे करूया, रोस्ट करूया थोडंसं एकदम. तर आता थोडेसे पॅनवर आहेत ना ब्रेडला थोडंसं रोस्ट करूया थोडंसं. ऑइल लावलंय, बटर काय नाही, बटर विसरलं ॲक्च्युली मी तर. सीझर वाजतील. आता तेल तर लावते आपण दह्याची टट्टी, एकदम किंचित लावते, काय पूर्ण असं भरून लावत नाही. गॅस फुल कर ना. तुमचं ॲक्च्युली तेल पण नको लावायला पाहिजे होतं मी, बट थोडंसं टाकलं तर खरपूस लागायचं उगाच. नाही हात काढ बाशील. हां, तर थोडेसेच फक्त रोस्ट करून घेतलेत ब्रेड्स. हे बघा थोडेसे एकदम हलके वरनच केले, नाही त्या पूर्ण वाटबीट लागायची अजून. तर आता गरम आहे तसंच टाकायचं वरती. पहिले ब्रेडची लेअर एक ब्रेड घ्यायचा, त्याच्यावरती जे कस्टर्ड मिल्क टाकायचं आहे आणि थोडंसं कंडेन्स मिल्क टाकायचं आहे. मग त्याच्यानंतर परत अजून एक ब्रेड लावायचा आहे आणि मग त्याच्यावरती कस्टर्ड मिल्क आणि मग कंडेन्स मिल्क असं टाकायचं आहे. तर दीदी टाकेल आता. असं भरून टाक, असं होऊ दे वल्ल जन्नू. आता कस्टर्ड मिल्क टाकलं आहे. मधीच टाक, ते सगळं ॲब्झॉर्ब होणारच. मला वाटलं अजून हे व्हायला पाहिजे ते ठीक. काय टट्टी झाली ती, म्हणून तुला बोलली तिला विचार कर ठीक. मग आता काय त्याच्यात, ती काय बोलली एकदम जसं ठीक झालं पाहिजे ते पूर्ण. ते हे काय देतो हळदीचं. मला थोडा डाऊट येतोय, तर त्यासाठी आपण परत हे आहे ना दीदी ठेवू, थोडंसं ठीक व्हायला परत ठेवूया. थोडंसं ठेवा आता. हळदीचं दूध वाटते नाही. गरम लागलं. हा, थोडा वेळ अजून ठेवूया जरासं ठीक व्हायला. शॅट ब्रा निचोडू. परत प्रोसिजर करायला लागेल आता ही. ओके, मला सांगा आता जे हे उबळतंय ते थोडं ठीक नाही वाटत आहे. ॲक्च्युली बघायला ठीक वाटतंय, पण नंतर टाकताना ते थंड झाल्यावर थोडं लेवल होते त्याची पूर्ण. जाऊ द्या, दीदी थोडंसं स्टर करेल. स्टर काय असतं दीदी ते? स्टिर. व्हॉटएव्हर इट इज. हे थोडंसं एक छोटूसं आमचं जरा पुचुकलंय. हे बघा, हे आहे ना, हे यूज करायचं आहे नंतर. झालं. हां, हे बघा गाईज, झालं. थोडं घट्ट झालं आहे. आता एवढं घट्ट झालं की फेस यायचा बाहेर. झालं आता घट्ट. आता एक लेअर तर लावले ना, आता दुसरी ब्रेडची लेअर घेतो. माशी ठेवायची, त्याच्यावर दीदी कस्टर्ड मिल्क टाकेल. मधीच टाक, असं बाजूला फैरवत नको जाऊस तिकडं. अरे बाळा, सगळं गेलं बाजून. टट्टी करतो आपली. बस झालं. आता हे आहे ना, हे दीदी हे टाक. पकड ना, मग ये ना. हे पकडत काय नाही, नुसती टाइमपास घे ना. मारते मम्मी, मारलान. कस्टर्ड मीठ टाकले. आता हे वरती आहे ना थोडंसं हे टाकायचं आहे. हे खूप गोड आहे. नको हे करू, जाऊ दे. हां,
तर आता हे एक रेडी झाले, तर ह्याला फ्रीजमध्ये ठेवूयात. या असंच आपल्याला अजून 3 बनवायचे आहेत. 3 बनवायचे आहेत, तर ते फटाफट रेडी करतो. हे जेली काढली का? जेली काढून टाकायची आधी. ते ना सोक होऊन द्या, त्याला जरा सोक झालं पाहिजे. एका वेळ दुसऱ्या ओके, डन झालं आपलं हे मला. आता 3च बनवायचे होते, तर डन झालंय. हिअर वी गो. हे इकडे जवळ आता इकडे मला. तर आता ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ॲटलिस्ट 15-20 मिनटं ठेवायचे आहेत, मग हे रेडी होईल. ओके, आता थोड्या वेळ ते फ्रीजमध्ये ठेवलं आहे, तर त्याला थोड्या वेळात दाखवूया. 15-20 मिनटं ॲटलिस्ट ठेवायचं वाटतं ना. 15-20 मिनटं ठेवायचं आहे ना ॲटलिस्ट. हां, 15-20 मिनटं ठेवायचं आहे, मग त्याच्यानंतर दाखवतो तुम्हाला कसं झालं आहे. तर झालं आहे आपलं, फ्रीजरमधनं काढलं आहे, तर प्रॉपर सर्व केलं आहे मी. म्हणजे ऑलरेडी आहे ते चिल्ड. तर आता टेस्ट करून बघणार आम्ही, आणि हे मला म्हणजे वहिनींना विचारणार आम्ही टेस्ट करून कसं झालं आहे. पहिलं आपण काकांना ट्राय करायला सांगूयात, काकांना कसं झालं आहे नक्की. तुम्ही खावा आता. हां, तिखट तुम्ही ट्राय करा आणि सांगा मला कसं आहे. झकास गोड. थांबा 1 मिनटं, माईक देतो. माहिती. हां बोला. झकास, खूप छान. हां, टेस्ट सुंदर आहे. झालं एकदम भारी. गोड आहे, एकदम भारी. जास्त गोड आहे. मध्यम, बरोबर आहे. बरोबर आहे. होय. काकांसाठी तर बरोबर लागलंय. आता आपण जाऊन आत्याला, वहिनींना आणि दादाला आणि आराध्याला विचारूया कसं झालंय. त्यांना देऊया टेस्ट करायला. ओके, चला. तर आता वहिनी टेस्ट करेल थोडा. अहो लाईट ते लगाव ना, इतनीच आहे, इतना ही आहे लाईट. ठीक आहे, आता पहिले वहिनी टेस्ट करतील, मग नंतर दादा. खावा तर तुम्ही. घोम. मस्त झाले, मस्त झाले, छान झाले. आराध्य नाही, आराध्य गेलाय क्लासला. तेच खायला. बरं वाटतंय. भूक लागल्यावर सांगेन मी, पोट भरल्यावर सांगेन नक्की. तरी पण मी सांगत नसतो, पोट भरल्यावर सांगेन काय आहे ते. गोड आहे का जास्त? तिला भरवा. पोट भरल्यावर सांगतो मी. पाहिजे तुला खा, तू उघड आपला. जा खातील आता ते लोक. आता आत्याला आत्या येऊन खाऊन जा एकदा. नाही, लवकर आपण नाही का ते कुल्फी छान आहे. छान झालं. खरंच छान आहे. मस्त मस्त. मस्त एकदम. परत कधी बनवणार आहेस? तेव्हा सांगेन, आता सांगणार. ठीक आहे, झालं. हा, अजून आम्हाला अजून द्या. हे थोडंसं दे. हे राहिलंय पाहिजे का? हे जे ग्रेव्ही आहे ती, दूध आहे. आराध्याला तर सगळ्यांनी टेस्ट केलंय, सगळ्यांना आवडलंय. आता आपण आराध्यासाठी थोडंसं ठेवलंय. घरी आहे ते. आराध्या क्लासला गेलाय, तो आल्यावर खाईल, मग तेव्हा त्याची रिएक्शन घेऊया. ओके, बाय. आमच्या जिजाला पाहिजे, तर आम्ही जिजाला घरी घेऊन जातो खायला. काय खायचं आहे तुला?
तिला आवडलं आहे, तर तिला थोडंसं अजून थोडीशी कुची कसं आहे? छान आहे, छान कर, छान 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 छान. तिला ॲक्च्युली आवडलं आहे, ती मागून खात होती. हा दीदी खरं माहिती आहे, मोठी गोष्ट नाही काय, ते गोड आहे, ते ऑब्व्हियसली खातात बाळ, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, खाऊ द्या. आराध्याची वाट बघूयात. तर मला अजून एक बनवायला लागेल, कारण की ते 2च आहेत. एक दीदी आहे माझी बघा, तिलाच एक लागेल, मला एक लागेल, त्याच्यामध्ये अर्ध त्याला कुठं देऊ, मग त्यासाठी वेगळं एक बनवूया अजून एक. आणि माझ्यासाठी म्हणजे कसं प्रत्येकाला एक पर्टिक्युलर एक. तर अजून एक बनवतो. मम्मी बोल, मम्मी बोल, पापा बोल, पप्पा बोल, पप्पा बोल, आई बोल, आई दादा बोल, दादा. अगं माईकला खाते तिला ॲक्च्युली आवडलं आहे. हे घे. हो बबडी देतो, खा. छाप. छान आहे ना, छान आहे का? छान. क्यूट आहे, खूप क्यूट. अगर तुम्ही अजूनपर्यंत गणपती व्लॉग्स पाहिले नसतील तर नक्कीच जाऊन पहा. ओके, लगेच जावा व्लॉग्समध्ये आणि चेकआउट करा माझ्या चॅनलला. गणपतीचा व्लॉग नक्की बघा. ओके, आणि आता बनवतो आराध्यासाठी, तर लेट्स गो. एक रेडी केले आराध्यासाठी, तर आता ते फ्रीजमध्ये ठेवूया. गाइस, आराध्य अभी आ चुका है, तो उसको अभी टेस्ट करने देंगे. उसका अलग बनाया हमने वापस, तो उसको उसका दे देंगे अभी खाने के लिए. उसको पता नहीं है एक्चुअली क्या है, तो उससे गेस करवाते. ओके, काय वाटतं तुला? मला काहीच नाही वाटत, काय माहित काय असेल. फ्रीजरमध्ये ठेवलंय. आईस्क्रीम वाटते. आईस्क्रीम? हा. तुला काहीतरी खायचं होतं, तू मम्मीला सांगायचंस मला खायचंय. पिझ्झा. नाही, पिझ्झा तू खाल्लास ना, आता दिला नाही मी म्हणून. दुसरं स्वीट मधलं सिंचन ते काय ते नाही आठवत. काय ते काय माहिती. पुडिंग. हा, पण ही वाली पुडिंग वेगळी आहे जरा. ओके, तर आता त्याला देऊया. अशी वाली आपली वेगळी ब्रेडवाला आहे. कशी झालंय तू सांगायचं का लगेच? जिजा थांब, दादाला खाऊ दे. आधी खाऊन तर बघ. अरे तू खा ना नीट. चांगले आले? आवडला का? त्याला एक्सप्रेस करता येत नाही ऍक्च्युली त्याला नीट. जिजाला एवढं आवडलं की तिने बघितलं तरी तिला लगेच पाहिजे. कसं आहे? तर अजूनपर्यंत आम्ही खाल्लं नाही. आता शेवटी आम्ही टेस्ट करणार आहेत दोघे, दीदी आणि मी. चांगलं झालं, ॲक्च्युली चांगलं झालं आहे. खूप खाल्लंयस मधीच का पहिल्यांदा खाल्लंस? मगाशी खाल्लंस का आताच खाल्लंस? खाल्लंस ना? एक नंबर झालं. तर तुम्ही पण बनवू शकता असं, तर नक्कीच बनवा. आणि चला आता ब्लॉग एंड करूया इथेच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बोल. बाय. थोडस. अरे पडला.